अक्कलकोट जवळ एक गाव होतं. त्या गावात एक जुनी वडाची झाडं असलेली जागा होती. लोक म्हणायचे, इथे भूतप्रेत असतात, संध्याकाळी कोणीही जाऊ नका. एक दिवस स्वामी समर्थ त्या गावातून जात होते. गावक्यांनी भीतीने हात जोडले. गावकरी, स्वामी, त्या वाटेने जाऊ नका. तिथे भूतप्रेतांचा वावर आहे. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, भूतप्रेत बाहेर नसतात. ते माणसाच्या मनात असतात. स्वामी त्या वाटेने निघाले. लोक लांबून पाहत होते. वाटेत अंधार झाला, वारा सुटला, झाडांची पानं हलू लागली. अचानक एक विचित्र आवाज आला. लोक घाबरले. स्वामी, परत या, असे ओरडले. स्वामी थांबले आणि मोठ्याने म्हणाले, जर इथे काही असाल तर समोर या. काहीच घडलं नाही. तेवढ्यात झाडामागून एक माणूस बाहेर आला. अंगावर फाटकी वस्त्रं, डोळे लाल, चेहऱ्यावर भीती. तो थरथरत म्हणाला, स्वामी, लोक मला भूत समजतात. मी वेडा झालो म्हणून इथे राहतो. स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात त्याची घबराट शांत झाली. स्वामी गावक्यांना म्हणाले, हे बघा, भूत नाही, माणसाचं दुःख होतं. अज्ञानातून भीती जन्माला येते. नंतर स्वामी म्हणाले, खरं भूतप्रेत म्हणजे वासना, क्रोध, लोभ आणि भीती. ज्या मनात श्रद्धा आहे तिथे कुठलीही शक्ती वाईट ठरत नाही. त्या दिवसापासून गावक्यांची भीती गेली. त्या वाटेवरून लोक निर्धास्तपणे जाऊ लागले. स्वामी समर्थांचा संदेश: भूतप्रेतांची भीती ही मनाची कल्पना आहे. श्रद्धा आणि नामस्मरण असेल तर काहीच बाधा होत नाही. स्वामींचं नाव हेच खरं संरक्षण आहे.